फलगामचा अटॅक जो झालेला आहे तो एकदम भयानक आहे. तिकडे असं बोललं जातं की तिकडे टेररिस्टचा भूत दिसतो जंगलामध्ये. एका आतंकवादीचा भूत. कुठला तरी माणूस धावतोय त्याच्यावरती. पानांचा आवाज तर आला पाहिजे, तो आवाज नाही, पण त्याला माणूस AK-47 घेऊन असा धावताना दिसला. श्रीनगरच्या थोड्याफार जवळ आहे, तर ते घर हॉन्टेड आहे. एक नवजात जे कपल होतं ना, त्या लोकांनी ते घर भाड्यावरती घेतलं. त्यांच्या बरोबर ते खेळ चालू व्हायला लागले. त्याच्या घरी कोणतरी एक शिरताना दिसली आणि पोटमाळ्यामध्ये एक आहे ना आरसा ठेवलेला. तिचं दृश्य त्याला त्या आरशामध्ये दिसलं. आणि दृश्य कसं? या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज खूप 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 टायमानंतर आपल्यावर परत एकदा शहारंग आलाय. भाई कसा आहे? एकदम मजेत भाई, तू कसं आहे? मी पण एकदम छान आहे भाई. आणि आता मला असं वाटतं की आपण खूप टायमानंतर पॉडकास्ट करतोय, 2-3 महिन्यानंतर. आय थिंक 4-5 महिने तरी 4-5 महिने खूप जास्त असेल. आणि भाई मी तर आजच्या एपिसोडसाठी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण आपण ह्याच्या जेव्हा स्टोरी डिस्कस केली तर ह्या स्टोरी खूप वेगळ्या आहेत. म्हणजे काश्मीर साईडच्या गोष्टी आहेत आणि आजकाल तर तो विषय खूप चर्चेत आहे. आणि तसं तर लेट्स गेट इनटू इट भाई. सो आजची जी गोष्ट आहे ना ती खूप वेगळी आहे. ती ॲक्च्युली काश्मीर मधली बेस्ड आहे. आणि इनफॅक्ट आपल्या जेवढ्या स्टोरीज असणार ना ते सगळ्या काश्मीरमधल्या आहेत. मला माहिती आहे की खूप लोकांनी कोलकातामधल्या, दिल्लीमधल्या, मुंबईमधल्या, हिमाचलमधल्या स्टोरीज खूप ऐकल्या असतील, इनफॅक्ट वाचल्या पण असतील. पण ह्या ज्या स्टोरीज आहेत ना, ह्या मी अशा सोर्सेसकडनं आणल्या आहेत जे स्वतः काश्मीरमध्ये राहतात. आय एम व्हेरी मच शुअर की ह्या गोष्टी ज्या आहेत ना ते खूप कमी लोकांनी ऐकल्या असतील किंवा कोणाला माहीत सुद्धा नसतील. आता जसं आपल्याला माहीत आहे की काश्मीरचे 2 बाजू आहेत. एक तर निसर्गरम्य आणि उंच उंच डोंगर आणि सुंदर, पण ज्या डोंगरांमध्ये खूप गोष्टी घडतात, तिकडे जे जंगल आहेत पाईन ट्रीजचे, त्या जंगलामध्ये पण खूप गोष्टी घडतात जे आपल्याला ॲज अ टुरिस्ट म्हणून आपल्याला माहीत नसतात. पण तिकडे जे स्थायी लोक राहणारी असतात ना, त्यांच्यासाठी ते कुठे ना कुठे भयकथा किंवा फोकलोर होतात. अशीच आपली सगळ्यात पहिली जी स्टोरी आहे ना ती ॲक्च्युली आहे एका टेररिस्टची. म्हणजे तिकडे असं बोललं जातं की तिकडे टेररिस्टचा भूत दिसतो जंगलामध्ये. आणि फक्त जंगलातच नाही, तो काही काही लोकांना त्यांच्या स्वतःच्या घरात सुद्धा दिसलेला आहे. एका आतंकवादीचा भूत. सो ती स्टोरी अशी आहे की वाहिद नावाचा एक टेररिस्ट होता. तो ट्रेन झालेला पाकिस्तानमध्ये दहशतगर्द होता. आणि कुपवारा एक जागा आहे काश्मीरमध्ये, जी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जी आहे, म्हणजे जे पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर आणि इंडियन साईड ऑफ काश्मीरची जी बॉर्डर एरिया आहे ना, तिकडे कुपवारा म्हणून एक गावांचं म्हणजे डिस्ट्रिक्ट आहे. त्याच्यामध्ये एक गाव आहे तंगधर म्हणून. त्या तंगधर गावामध्ये वाहिद आणि त्याचे 6-7 इतर जे मिलिटंट्स होते ना, त्यांनी डेरा टाकलेला तिकडच्या जंगलांमध्ये. आणि त्यांचा प्लॅन होता की काही ना काहीतरी मोठं हे करायचं, म्हणजे टेररिस्ट वगैरे अटॅक करायचा. आता थँक्स टू आवर आर्म्ड फोर्सेसना ही इन्फॉर्मेशन मिळाली आणि त्यांनी त्याला पकडायचा प्रयत्न केला. आता ऑब्व्हियसली ही आर्म्ड फोर्सेसची जी ॲक्शन असते ना ती नॉर्मल पोलीसवाल्यांसारखी नसते. ठीक आहे, त्यांचा एकच गोल असतो, टेररिस्ट आहे, आयदर त्याला मारा किंवा जिवंत पकडा. ते त्यांचा एक सिंगल मोटिव्ह असतं. आणि कुठल्याही सिव्हिलियनला जो आहे ना ते हार्म नाही झालं पाहिजे, म्हणजे तो मारला नाही गेला पाहिजे किंवा त्याला दुखापत झाली नाही पाहिजे. टेररिस्ट हवाय, जिवंत किंवा मेलेला पण. एक्झॅक्टली, म्हणजे त्याला सोडायचं तर नाहीच, आपण असं तो मोकळं तर जाऊच द्यायचं नाही. सो त्या लोकांनी त्याचा जो हाईडआउट होता तो ज्या ठिकाणी जंगलात लपलेला ना, तिकडे त्या लोकांनी ॲम्बुश केलं, म्हणजे त्याला धडी घातली इंडियन आर्मीनी. आणि झालं कसं की त्यांच्यामध्ये ना गनफायर एक्सचेंज झालं. आता त्याच्यामुळे झालं काय की हा जो वाहिद नावाचा टेररिस्ट होता ना त्याला खूप गोळ्या लागलेल्या. आणि तो म्हणजे कंटिन्युअसली जंगलाच्या आत जात राहिला. तो
ऑलमोस्ट आफ्टर अ सर्टन पॉइंट झालं असं की त्याला एवढ्या गोळ्या लागलेल्या ना, तो एका झाडाखाली कुठेतरी आहे ना त्या जंगलातच पडला आणि मेला. बाकीचे जे त्याचे साथी होते ना ते पळून गेलेले. आता इंडियन आर्मीनी खूप म्हणजे खूप शोध केला की त्याची बॉडी भेटावी आहे, पण त्याची बॉडी कोणाला सापडली नाही. ती तिकडेच जंगलात पडलेली होती. ओके. तर ऑब्व्हियसली जी बॉडी सापडलीच नाही त्याचा अंतिम संस्कार तो होणार नाही. आणि मुस्लिममध्ये कसं असतं, मुस्लिम समाजामध्ये की अंतिम संस्कार आपल्या हिंदूमध्ये कसं जाळतात, त्यांच्यामध्ये दफन करतात. तर त्याला प्रॉपर त्याची ती दफनविधी पण नाही झालेली. तो तिकडेच त्या जंगलामध्ये सडून मेलेला हे त्याचं कर्म होतं. त्याच्यानंतर झालं असं की जे तिकडचे जे काश्मीरी लोक असतात ना ते कसे ते भेड बकरी वगैरे म्हणजे मेंढ्या पाळतात, ठीक आहे, किंवा खेतीबाडी करतात थोडीफार. या जंगलामध्ये जे आपले वॉलनट्स वगैरे मिळतात ना, ठीक आहे, ते सगळे शोधायला जातात. सो झालं असं की सगळ्यात पहिली जी हॉन्टिंग होती किंवा त्याच्या जे सर्वात आधी तो दिसला. तो ज्याला दिसला तो एक काहीतरी 70 वर्षाचा म्हातारा होता, ठीक आहे. ज्यांनी मला स्टोरी नरेट केलेली ना तो त्याचा आजोबा होता. तो अच्छा. माणूस, हा. तर तो त्यांचा कशा मेंढ्यांचा बिझनेस होता. म्हणजे ते मेंढे पाळायचे, त्याचं जे वूल वगैरे असतं त्याच्याने स्वेटर्स बनवायचे, दूध वगैरे विकायचं. हे त्या मेंढ्या सगळ्या जंगलात गेलेल्या. तर आणि मेंढ्यांचं कसं आहे ते सकाळी त्यांना घेऊन जातात, दुपारी वगैरे ते चरतात आणि मग संध्याकाळी व्हायच्या आधी ते परत येतात. आणि तंगधार कसं आहे ना, LOC मध्ये LOCच्या बाजूला असल्यामुळे ना तिकडे लाईट वाईटचा प्रॉपर असं प्रबंध नाही तिकडे. म्हणजे कधी लाईट असली नसली, तिकडे प्रॉपर जायला रस्ते नाही आहेत. जे मेन जंक्शन आहे जिकडे आर्मी मुवमेंट्स वगैरे होते ना त्या साईडला तिकडचे रस्ते प्रॉपर आहेत. बाकी एकदम आपल्या कोकणात कसे तू जंगलातचे रस्ते असतात ना, पायवाट वगैरे, तशा प्रकारचे रस्ते. तर झालं असं की हा जो व्यक्ती होता 70 वर्षाचा, त्याचे आजोबा, ते जेव्हा मेंढ्यांना परत घेऊन येत होते ना, त्यांना समोरून कोणतरी AK-47 घेऊन असा धावताना दिसला. आणि काश्मीरमध्ये कसं आहे ना, मोठमोठे पाईन ट्रीज आहेत. जेव्हा पतझड होते ना तर तिकडे सगळं पूर्ण जंगलाची जी जमीन असते ना ती पानांनी पूर्ण झापून जाते आणि त्याच्यावरती तुला चालला ना तर कुरकुर कुरकुर आवाज येतो. आता विचार कर, कुठला तरी माणूस धावतोय त्याच्यावरती, तर ऑब्व्हियसली पानांचा आवाज तर आला पाहिजे, तो आवाज नाही. पण त्याला माणूस सारखा कोणतरी एक गन हातात, गन म्हणजे अशी खांद्यावरती घेऊन जोरजोरात धावताना दिसतोय. मग त्यांनी जाऊन आहे ना गावात सांगितलं असं असं. मग ती स्टोरी अजून अनफोल्ड व्हायला सुरू झाली. ज्या त्या आजोबांनी सांगितलं, तिकडचे जे गावाचे चीफ होते, जे सरपंच वगैरे कसे असतात, तर ते बोलले की हो, अशी खूप कंप्लेंट आमच्याकडे आली आहे. आणि पण सगळ्यात मोठी जी कंप्लेंट आमच्याकडे अशी आली की एक कुठली तरी बाई त्या जंगलाच्या पायवाटेनी पाणी घ्यायला जात होती आणि तिला एक रक्तानी माखलेला माणूस गन घेऊन त्याच्या मनगटाच्या इकडे बंदूक धरून उभा होता, तिच्याकडे बघत होता. बापरे. डोळे लाल लाल रक्तानी माखलेले आहे, छातीवरती अंगावरती बुलेट्सचे सगळे घावाचे निशाण आहेत आणि ऑलमोस्ट टिपिकल आर्मी सारख्या कपड्यामध्ये होता, पण आर्मीवाला नव्हता, दाढी वगैरे लांब होती त्याची, आणि म्हणजे टेररिस्टच असावा तो. आणि ही जेव्हा म्हणजे डोळे बंद करून जोरात किंचाळली आणि परत डोळे उघडले तर ह्या बाईला तो माणूस कुठेच दिसला नाही. त्याच्यानंतर मग तो एक फोकलूर झाला, एक ती रहस्यमय घटना व्हायला लागल्या की कधी कोणाला तो वाहिद जो टेररिस्ट होता तो कधी कोणाला रात्री त्यांच्या खिडकीपाशी दिसायचा, असे लाल लाल डोळ्यांनी बघायचा, किंवा कधी कोणाला जंगलात दिसलाय, कधी कोणाला पायवाटेत दिसलाय. तर तिकडे जे इमाम वगैरे असतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात की एक्झॅक्ट काय आहे. सो मग त्यांनी आहे ना थोडीफार बॅक स्टोरी म्हणजे हे केली, त्यांनी आहे ना तफ्तीश केली त्याची की एक्झॅक्टली काय आहे याचा प्रकार. मग त्यांनी इन्फॉर्मेशन काढली, मग आर्मीमधनं पण कळलं, लोकांना काय काय माहीत होतं की इकडे काही वर्षांआधी आहे ना इकडे म्हणजे एक टेररिस्ट असल्याचं किंवा एक टेररिस्ट मारल्या गेल्याची इन्फॉर्मेशन वगैरे होती. मग तेव्हा ते इमाम बोलले की मुस्लिम समाजामध्ये कसं असतं ना, जोपर्यंत कुठल्याही माणसाला रीतीनुसार दफन नाही केलं जात ना, तो ना या जगाचा असतो ना त्या जगाचा. तो मधल्यामध्ये कुठे ना कुठे फिरत असतो.
आणि मेल्यानंतर माणूस हा काहीच नसतो, ना टेररिस्ट असतो, ना पोलीसवाला असतो, ना आर्मीवाला असतो. तो एक फक्त मृत शरीर असतो. आणि त्याच्या शरीर जो आहे तो अजूनही दफन नाही झाला प्रॉपर. तो तर सडून गळून मेला असणार ना त्या जंगलामध्ये. म्हणून त्याची आत्मा अजूनही भटकते आणि त्याला असं वाटतं, तो लोकांना का त्रास देतो. तो तर दहशतगर्द होताच, पण तो त्याच्या जे साथी होते, जे त्याला सोडून पळून गेलेले ना, तो त्यांचा अजूनही शोध घेतो. त्याच्यासाठी ते त्याचे साथी जे होते ते पळून गेलेले ते गद्दार लोक होते. तो त्या गद्दारांना त्या जंगलामध्ये शोधत असतो रात्री. कदाचित असंही असू शकतं, कधी कधी असं होतं ना की तो त्या भीतीमध्ये जेव्हा तो पळत होता त्याचं ते ॲड्रेनलिन रश ते बोलतो आपण, ते एवढं हाय असेल, जेव्हा तो मेला त्याला माहितीच नसेल पडलं की तो मेलाय. हो, आणि तो आता आत्मा बनून फक्त पळतोय, तो वाचतोय, तो त्याच ट्रॉमामध्ये आहे. कारण खूपदा असं होतं ना की लोक पटकन मरतात असं अटॅक येऊन किंवा काय येऊन, तर त्यांच्या आत्म्याला माहितीच नसतं की ते मेलेत, तर तो सेम गोष्ट रिपीट करतात. तर तसंही असू शकतो की तो पळतोय, धावतोय, इथे तिथे जातोय. आणि मेन कसं आहे माहितीये की तू जर कधी काश्मीरला जाशील ना, तर तू बघशील. आता इनफॅक्ट जेव्हा ते फलगामचा अटॅक जो झालेला, टेरर अटॅक ज्याच्यामध्ये निष्पाप लोक मारली गेलेली, तर तिकडे बघ ना, तो जो एरिया आहे ना, ज्याला ते मिनी स्वित्झर्लंड बोलतात, तो फक्त आणि फक्त तिकडचाच ओपन एरिया आहे. आजूबाजूला दंदाट जंगल आहे. इनफॅक्ट तिकडे मी गेलेलो आहे मिनी स्वित्झर्लंडच्या इकडे खूप वर्ष आधी. तिकडे जायचा जो रस्ता आहे ना, तो एवढा बेकार आहे ना. तिकडे तू दोनच प्रकारे जाऊ शकतो. एक तर घोड्यावरती बसून, घोडे नाही ते खच्चर असतात ऍक्च्युली, जे उत्तराखंडमध्ये आपल्याला केदारनाथला पण घेऊन जातात ना, ते घोडे नाही खच्चर असतात, ते घोड्याचाच प्रकार असतो. किंवा तू पावली पावली. आता पावली पावली पण जाऊ नाही शकत, कारण का तिकडे चिखल वगैरे खूप असतो आणि तू गंबूट घालून जाशील ना, तर तुझे पाय आतमध्ये नुसते जातात. तो नजारा खूप चांगला आहे, पण त्याचा जो आजूबाजूचा परिसर आहे ना, तो एकदम भयानक आहे. म्हणजे तू संध्याकाळी जायचा तिकडे ना, म्हणजे तू विचार पण नाही करू शकत. आणि काश्मीरमध्ये खूप जागा आहेत ज्या अजूनही अनएक्सप्लोर्ड आहेत. बरं, माहितीच आहे माहीतच लोकांना. नाही. आता उरी जे आहे ना, हे खूप सुंदर गाव आहे. पण आपण उरी जर नाव घेतो तर आपल्याला दोनच गोष्टी येतात. एक जे इंडियन आर्मीवरती झालेला हमला किंवा विकी कौशलचं पिक्चर. बाकी असं उरी जाऊन तिकडे कोणी एक्सप्लोर नाही केलं असणार. अनंतनाग आपण बोलतो, ठीक आहे, पण कोणाला माहित आहे का की काश्मीरमध्ये आपल्या शिवशंभूंचं एक मार्तंड देऊळ आहे, पडीक देऊळ आहे, पण ते अजूनही जागृत देवस्थान आहे. तिकडे जे लोकल काश्मीरी पंडित असतात ना, त्यांना माहिती आहे ते मंदिराची जागा. बाकी दुसरा कोण असा शोधायला गेला ना, तर त्याला कळणार पण नाही की देऊळ आहे करून. म्हणजे काश्मीर असं आहे. पण तिकडे कसं आहे ना, एक जीवाची भीती असते. तिकडे प्रॉपर कनेक्टिव्हिटी नाहीये, फोनची सुद्धा प्रॉपर नाहीये, आणि इंटरनेट तर विसरूनच जा. काय काय असे ब्लाइंड स्पॉट्स आहेत ना, जिकडे तुला फोन करायला पण नेटवर्क नाही भेटत. एवढं. आणि रस्ते असे आहेत ना, की आता मुंबईमध्ये जर माणूस हरवला तर एकदा तो स्वतःहून परत घरी जाऊ शकतो. तिकडे लोक हेल्प करू शकतात, कारण का इकडे लोक एवढी आहेत. तिकडे तसं नाही. अंधार झाला ना, तर तिकडे तुला रस्त्यावरती एक कुत्रा नाही दिसणार. आणि शोपियन झालं किंवा अनंतनाग झालं, उरी झालं, पूंछ झालं, कपवारा झालं, ह्या सगळ्या अशा लांब लांब ठिकाणी आहेत ना, तिकडे भुले बिसरे तुला आर्मीवाला जर दिसला ना, तर तुझं नशीब चांगलं, नाही तर तुला काहीच नाही. म्हणजे हरवला तर हरवला. आणि तिकडे म्हणजे अशी गाड्यांची वाताहत पण नाही की बाबा तू कोणाला थांबून बोलू शकतो की मला सोड. किंवा ती जागा पण अशी आहे ना, तिथे खूप लोकांना असं असे काही ना काहीतरी, कारण मी असं खूपदा खूप गोष्टींमध्ये ऐकले किंवा मी पुस्तकातून वाचत होतो, त्याच्यात पण सगळ्यांना त्या काश्मीर साईडच्या किंवा हिमाचल साईडच्या त्या माउंटन्सच्या गोष्टी होत्या. तर तिथे असं ना की तिथे एक तर रस्ते चांगले नाहीत, तर खूप लोकांचा जीव जातो. बरोबर. आणि ती जागाही अशी आहे ना, जिथे खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी झाल्या आहेत, खूप साऱ्या अशा वाईट गोष्टी झाल्या, जिकडे खूप साऱ्या निष्पाप लोकांनी जीव गमावलाय. तर कुठे ना कुठे खूप आपण बोलतो ना त्या जागेत खूप दुःख आहे. काश्मीरची जर हिस्ट्री तू बघशील ना, तो खूप डार्क आहे. आधी जेव्हा 1947
देश जेव्हा आझाद झालेला तेव्हा काश्मीर इंडियामध्ये नव्हता. तेव्हाचे जो राजा होता काश्मीरचा राजा हरिसिंग, ठीक आहे, त्याला स्वतःचं वेगळं साम्राज्य बनवायचं होतं. त्याला इंडिया आणि पाकिस्तानमध्ये काही इंटरेस्टच नव्हता. पण झालं कसं ना, जे आफ्रिदी लोक होती ना, त्यांना या पाकिस्तानच्या आर्मीने आर्म्स अँड ॲम्युनिशन्स प्रोव्हाइड करून आदेश दिलेला हमला करायचा. सो ते आफ्रिदी जी ट्राईब्स होती ना सगळी, त्या लोकांनी इन्व्हेड केलेलं काश्मीरमध्ये. आणि मग हरी सिंग जे होते राजा, त्यांना मग त्यांच्याकडे ऑप्शनच नाही उरलेला की आयदर मी इंडियाबरोबर जाईन, मग माझं जे काय आहे ते थोडंफार वाचेल, नाही तर मग काही माझा ठाव ठिकाणच नाही, मला मी स्वतःला डिफेंडच नाही करू शकत. कारण का तिकडच्या लोकल्स जे होते ना, तरी पण त्या आफ्रिदी लोकांचा साथ दिलेला आणि खूप लोकांना मारलेलं, निष्पाप लोकांना मारलेलं. त्याच्यानंतर जे एक लेट 80s, 90s जे काश्मीरी पंडित लोकांबरोबर झालं, ते पण तर खूप भयानकच होतं ना. म्हणजे अशा खूप गोष्टी झाल्यात ना तिकडे की आपण बोलतो हां, काश्मीर इज अ व्हेरी गुड टुरिझम प्लेस, बट इट ऑल्सो कॅरीज अ व्हेरी डार्क हिस्ट्री. त्याच्या पाठी जे हिस्ट्री आहे ना, ती खूप भयानक आहे. तिकडच्या कधी लोकल माणसाबरोबर तू बसून बोलशील ना, तेव्हा त्यांना कळेल ते तिकडची लोक कशी सर्व्हाइव्ह करतात ना, हे तू आणि मी कधी जज नाही करू शकत. बरोबर. आपल्याला काय भूक लागली, आपल्याला बिस्किट पाहिजे, चहा पाहिजे, आपण खाली गेलो किराण्याच्या दुकानमध्ये, आपल्याला लगेच भेटेल. का? आपल्या खिशात पैसे पण आहेत आणि घ्यायसाठी सामान पण आहे. तिकडे तसं नाहीये. पैसा पण नाहीये आणि तेवढ्या गोष्टी पण नाहीयेत. बापरे, ह्या गोष्टीच किती खूप असे डार्क आहेत, त्याचा पण विचारही नाही करू शकत. मला वाटतं दुसरी पण तुझ्याकडे कोणती तरी गोष्ट होती, तीही त्याच बाजूची कुठली होती? ही ऍक्च्युली कशी आहे ना, ही जी दुसरी स्टोरी आहे ना, रेनवरा. रेनवरा बरं. एक गाव आहे जे श्रीनगरच्या थोड्याफार जवळ आहे. म्हणजे जी श्रीनगरच्या जवळ एक लाल चौक म्हणून आपण बोलतो ना, जिकडे ते क्लॉक टॉवर आहे, जिकडे ते तिरंगा वगैरे हे केलेलं, त्याच्यापासून काहीतरी 4-5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. सो तिकडे आहे ना, कैनाल म्हणून काहीतरी एक आहे ना, गल्लीचं नाव आहे. रेनवारा गावमध्ये कैनाल म्हणून एक गली आहे. त्या गलीमध्ये आहे ना, ब्रिटिशकालीन एक आहे ना घर आहे. तर ते घर असं बोललं जातं की हॉन्टेड आहे. तर त्याच्या बॅक स्टोरी अशी आहे की तिकडे राहणारी एक फॅमिली जी होती ना, ती अचानक रातोरात गायब झालेली. गायब? कुठे गेले, काय झालं त्यांच्याबरोबर काहीच माहित नाही. किती जणांचं तो कुटुंब होता? 5 लोकांचा होता. म्हणजे हजबंड, वाईफ, 2 मुली आणि एक मुलगा लहान. आणि जेव्हा पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन वगैरे केलं, सो ते जेव्हा घरात गेले ना, तर तिकडे जसंच तसं सामान, टेबलावरती न उघडलेलं जेवणाचे पाकिटं, म्हणजे ते जेवण बनवलंय आणि ठेवलंय पण कोणी जेवलं नाही, तशी भांडी, ठीक आहे, ग्लासमध्ये पाणी वगैरे ठेवलंय अजून. आणि तिकडे काश्मीरमध्ये घरं कशी आहेत ना, लेवल्स असतात. खाली मोठा हॉल वगैरे असणार, मग तू शिड्या चढून जाणार तर बेडरूम असणार, आणि मग अजून एक शिडी असते जी आपण काय बोलतो, पोटमाळा असतो ना, तसं. तर त्या लोकांनी पूर्ण छानबीन केली, तर त्यांना पोटमाळ्यावरती आहे ना 4ही बाजूला रक्तांचे डाग दिसले. पण त्यांनी आजूबाजूचा परिसर पूर्ण शोधला. आणि तिकडे कसं प्रॉपर असं जंगल वंगल नाहीये, थोडं शहर सारखंच आहे, मिनी सेमाय मेट्रो सारखं आहे. म्हणजे आजूबाजूला घरं वगैरे आहेत. आणि जर एवढी माणसांचा जर खून, छोटं शहरच आहे ते. पण जर माणसांचा खून झाला असेल तर आजूबाजूच्या लोकांना तर आवाज आला असेल ना. तसं काहीच नाही. रातोरात तो परिवार गायब. आणि पोलीस वाल्यांनी पण खूप वर्ष त्याची तपासणी केली, पण त्यांना काय म्हणजे असा ठोस असा क्लू भेटला नाही, काही पत्ताच लागला नाही. कुठे ती इन्व्हेस्टिगेशन जातच नव्हती. म्हणून मग ते त्या लोकांनी ती केस क्लोज करून टाकली, मिसिंग म्हणून हे केली. आता ते घर जे होतं ना, मग ते त्याच्या फॅमिलीवाल्यांनी इनहेरिट केलेलं कोणीतरी, आणि मग त्या लोकांनी ते घर रेंटवरती द्यायला सुरू केलं. सो एक नवजात जे कपल होतं ना, त्या लोकांनी ते घर भाड्यावरती घेतलं. भाड्यावरती घेतल्यानंतर त्यांच्याबरोबर ते खेळ चालू व्हायला लागले. आता खेळ चालू कसं झाला ना, की रात्री झोपायला जातात ना,
तर सकाळी उठतात तर जो नवरा असायचा ना तो पोटमाळ्यावरती झोपलेला सापडायचा. हा. आणि जर नवरा कुठे बाहेर गेलाय ना तर ही जी नवरी होती ती जर काम करत असायची ना तर तिच्या पाठून कोणतरी असं कॉन्स्टंटली बघतंय. मुलं हसत खेळतायत, किचन मधनं हॉलमध्ये धावतात, हॉलमधनं वरती धावतात. म्हणजे ते लाकडाची गरज ना ती शिड्यांमध्ये टक 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 तशी मुलं धावतायत. मग तो जो पोटमाळ्याचा जे दरवाजा असतो तो कोणतरी उघडताय. आणि सगळ्यात मेन भयानक तर एक असं झालं की जेव्हा हा नवरा कुठेतरी कामासाठी लांब गेलेला तर जेव्हा तो रात्री येत होता ना तर त्याला त्याच्या घरी कोणतरी एक लाल वस्त्रांमध्ये शिरताना दिसली. आणि जेव्हा तो तिचा पाठला करायला गेला ना तर ती धावत धावत पोटमाळ्यात गेली आणि पोटमाळ्यामध्ये एक आहे ना आरसा ठेवलेला. तर तिचं दृश्य त्याला त्या आरशामध्ये दिसलं. आणि दृश्य कसं तर त्यांचं एक आहे ना ट्रेडिशनल काश्मीरी लोकांचं हे असतं, आउटफिट असतो. खूप लोक ते घालतात ना पेहनावा, ते तशा आउटफिटमध्ये होती आणि तिची मान कापलेली होती. चेहऱ्याला पूर्ण रक्त रक्त आहे पण गळा रेतलेला आहे आणि त्याच्यातनं रक्त वाहत आहे. बापरे. मग त्यांनी खूप छडा लावायचा प्रयत्न केला की हे काय आहे काय आहे काय आहे. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना विचारलं तर आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की खूप वर्ष आधी म्हणजे 10-12 वर्ष आधी आहे ना इकडे एक असं कुटुंब राहायचं पण ते रातोरात गायब झालं. आणि पोलीसमध्ये आम्ही कंप्लेंट वगैरे केली की हे माणसं दिसत नाहीत कुठे, मुलं पण दिसत नाहीत. आणि मुलं ती खेळणारी होती, आमच्या घरी पण येऊन खेळायची, अचानक गायब झाली. मग पोलीसवाल्यांनी पण खूप वर्ष म्हणजे त्याचा तपास केला पण त्यांना पण काहीच सापडलं नाही म्हणून ती केस क्लोज केली. पण असं बोललं जातं की काळा जादूच्या चक्करमध्ये त्या पूर्ण कुटुंबाला संपवलं गेलेलं होतं. कारण का तो जो मुलगा होता ना म्हणजे जो नवरा होता ना जेव्हा त्यांनी ही गोष्ट त्याच्या बायकोला सांगितली ना तर त्याच्या बायकोनी पण सांगितलं की मी जेव्हा पोटमाळ्याला साफ करवते ना तर मला आरशामध्ये 2 मुली आणि एक लहान मुलगा दिसला जे असे रडत होते आणि त्यांचा पण कोणीतरी गळा कापलेला होता, त्यांचे पण गळे कापलेले होते. आणि असं गळा जर कापला आहे, आता ऑब्व्हियसली पोलीस जर इन्व्हेस्टिगेट करते तर सगळ्यात आधी अँगल्स इन्व्हेस्टिगेट करते की बाबा इकडे चोरी झाली आहे का. विचार कर ना, जेवण बनवलेलं तसंच्या तसं होतं म्हणजे चोरीचा मॅटर तर नाही. आणि खून जर झाला असता तर घर अस्तव्यस्त असलं पाहिजे होतं, तसं पण नव्हता प्रकार. आणि हे अचानक गायब झाले आहेत, घर असं नीटनेटकं आहे म्हणजे काहीतरी त्याचा प्रकार असणार. कारण का आपण नॉर्मली काळा जादू बोलतो तर लोकांना कोकण किंवा कोलकाता हेच गोष्टी दिसतात, पण काळा जादू करणारी लोक जगभर आहेत. हो, अमेरिकेला पण डार्क मॅजिक होतं, तसं काश्मीरमध्ये पण होतं. माणूस स्वतःच्या अधुऱ्या इच्छा पूर्ण करायला नरबळी देतो, तसंच असं बोललं जातं की त्या पूर्ण कुटुंबाचा नरबळी केलेला. आणि अजूनही त्यांच्या आत्म्या, अतृप्त आत्म्या तिकडेच भटकत आहे त्या घरात. हा. आणि ते दोघं अक्षरशः वेळ झालेले, ते नवरा बायकोन वैतागले असतील. वैतागले. अरे त्यांची मानसिक हालत बिघडलेली. ऑब्व्हियसली म्हणजे आता कोणाचं नवीन लग्न झालंय, कोण त्याचं ते स्वप्नातलं घर बनवतंय आणि असं काय त्याच्यावर होतंय, त्याचं ते माहितीच नाही नक्की काय आहे, काय चाललंय, त्याचं उत्तरच नाही. आणि मेन कसं आहे ना की चल मला जर बॅकग्राऊंड माहीत असेल ना की हा बाबा इकडे कोणीतरी स्वतःला गळाफास लावून घेतला आहे की इकडे कोणाचा खून झालाय, तर मला एक सेट ऑफ माइंड असेल की हा बाबा हे असू शकतं. पण जर मला बॅकग्राऊंडच माहीत नसणार तर माझ्यासाठी तर ते खूप ओव्हरवेल्मिंग होतं. सो हे असा प्रकार होता तो. बापरे. मला आठवतं की मी काश्मीर फाईल मूवी बघितली होती, जेव्हा ते त्यांच्यावर झालेलं काश्मीरी पंडित त्यांच्यावर खूप वाईट झालेलं. मग ते त्यावेळी त्यांचं पूर्ण परिवार, पूर्ण कुटुंब, काही लोकांचं पूर्ण कुटुंब नष्ट झालेलं. आणि त्या जागेने खूप काय बघितले तर माहिती नाही काय होतं, पण कदाचित त्यांच्याबरोबर पण तेच झालं असेल किंवा ब्लॅक मॅजिक झालं असेल किंवा काय, म्हणजे माहितीच ना, उत्तरच नाहीये लोकांकडे काय, की पूर्ण 5 लोक एका कुटुंबातली एक दिवशी अचानक गायब होऊन जातात. आणि काश्मीरी पंडितांचं जे
जे त्यांना काढलं गेले ना काश्मीरमधनं, ते असंच नाही की बाबा बोलला आणि लोक निघून गेली. त्यांना मारलंय जसं म्हणजे पार्टिशनमध्ये जे दृश्य झालेलं ना, की बॉड्यांनी भरलेल्या ट्रेन यायच्या पाकिस्तानमधनं, सिख पंजाबी लोकांच्या, मारल्यात. पूर्ण रक्तानी माखलेल्या ट्रेन यायच्या भरून बॉडीज, म्हणजे हार्डली 1-2 माणसं जिवंत सापडली तर. आणि इकडनं पण मग ते रिटालिएशनमध्ये मग मुस्लिम्सना मारून मारून ट्रेनमध्ये टाकून पाकिस्तानमध्ये ट्रेन पाठवायच्या. तसाच प्रकारचं ते झालेलं. म्हणजे जे लोकांनी तो एक ध्यास घेतलेला की नाही, मी माझं घर सोडून, मी माझी जन्मभूमी सोडून मी कुठे जाणार नाही, त्या लोकांना तर अक्षरशः एकदम क्रूरपणे मारलेलं, बायकांना, मुलांना. आता इकडे जे 92 साली दंगली झालेल्या, त्याचं पण कोणाला जर मेन्शन केलं ना, तर जणी ते बघितलंय ना, त्यांच्या अंगावरती शहारा येतो. तर विचार कर ना, काश्मीरी पंडित लोकांबरोबर जे झालं असेल, त्यांनी काय भोगलं असेल किंवा काय सोसलं असेल. ते अजूनही खूप असे लोक आहेत ना काश्मीरी पंडित समाजमध्ये, जे जायला अजूनही घाबरतात. कारण का तो जो ट्रॉमा आहे, तो जो नाईटमेअर त्यांनी बघितला आहे त्यांच्या डोळ्यासमोर, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांबरोबर झालेलं किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाबरोबर तरी झालेलं, ते अमरण कोण विसरू नाही शकणार. कारण विचार करणं, अशी जागा जिथे तुमच्या पिढ्यानपिढ्या जिकडे वाढल्यात, जिकडे तुमचा इतिहास आहे, तुमच्या परिवाराचा इतिहास आहे, जिथे तुम्ही लहानाचे मोठे झालात, तो घर, ती जागा, तो गाव सोडावा लागतोय तुम्हाला, नाहीतर तुम्ही मारले जाल. तुला आणि मला कोण सांगेल ना की मुंबई सोडून दुसऱ्या ठिकाणी जा? आपण नाही जाऊ शकत. तुला एवढ्या आठवणी आहेत, आपलं सगळं काही आहे इकडे, आणि असं कसं जाणार? आणि ते पण बळच. म्हणून काश्मीर जे आहे ना, खूप सोचलंय त्या जागेने. खूप अजूनही सोचत आहे. इनफॅक्ट करतो कोण आणि भुगततो कोण? शेवटी प्रकार तोच आहे ना सगळीकडे. आपण आपल्या तिसऱ्या गोष्टीकडे वळूया. ती कोणती आहे भाई? सो तिसरी गोष्ट जी आहे ना, ती आहे जम्मू पासून तू जेव्हा श्रीनगरला जातोस, तर जसे आपल्या कोकणातले घाट कसे असतात, वळणाचे रस्ते, तसे तिकडे ना एक वळण आहे, ज्याला नाव दिलेलं आहे खुनी नला. नला. हा. सो तिकडे असं सांगितलं जातं की रात्रीच्या वेळी एका पांढऱ्या साडीमध्ये एक खूप सुंदर तरुण स्त्री तुम्हाला त्या टर्नला आढळते, आणि ती खूप सुंदर आहे, पण तिचा चेहरा आणि तिची ती पांढरी साडी अक्षरशः रक्ताने माखलेली असते, आणि ती वेड्यासारखी हसत असते. म्हणजे एक जो सायकॉटिक हसणं असतं ना, तसं वेळ लागल्यासारखं. सो ही स्टोरी जी आहे ना, ही सगळ्यात पहिली एक इक्बाल नावाच्या ट्रक ड्रायव्हरनी नरेट केलेली, त्याच्याबरोबर झालेलं. सो तो त्याचा जो नवीन क्लीनर होता ना, त्याला तो रस्ता दाखवत होता. ते काहीतरी घेऊन जात होते त्या ट्रकमधनं, आणि झालं कसं की ते त्या वळणावरती आले. आता इक्बालसाठीचा तो रोड जो आहे ना, तो तर रोजचा रस्ता असल्यासारखा होता. त्याचा जो क्लीनर होता ना, त्याला ती दिसली. बरं. आणि जण बोलता, अरे इक्बाल भाई, आप गाडी तो रोको, वो देखो वो औरत कैसी रो रही है. इक्बालने असं बघितलं, बोलतो, कुछ बोल मत, शांत रहना, मैं तुझे बाद में बताऊंगा कि ये क्या चीज है, ठीक है, और उसकी तरफ देखना ही नहीं. त्या क्लीनरचं नाव यासिन होतं. पुढे ही स्टोरी अजून भयानक झाली. एवढं बोलून सुद्धा जेव्हा ती बाई इक्बालच्या साईडनी, म्हणजे ट्रक ड्रायव्हरच्या साईड पासून ती यासिनच्या साईडवरती आली ना, तर त्यांनी असं डोकाळून बघितलं तिच्याकडे आणि नजरला नजर भिडवली. आणि जसं झालं ना, हा अचानक शांत झाला. मग हे गेले पुढे ढाब्यावरती थांबले, आणि मग एकदम शांत बसलाय हा, पाणी पितोय. इक्बालने विचारलं की बेटा क्या खाएगा तू? काहीच नाही. क्या हुआ तुझे? काहीच नाही, उत्तरच नाही. मग तो बोलला की इक्बाल भाई, मैं जरा है ना पेशाब करके आता हूं, आणि गेला. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, आलाच नाही. मला वाटलं ह्याला गेला कुठे, हा झालं काय?
मग इक्बाल गेला तर त्यांनी जे जे मेकशिफ्ट टॉयलेट्स असतात ना ढाब्यावरती, पत्र्याचे टीनचे बांधलेले असतात ना, त्याच्या बाजूला जो झाड होता ना, त्यांनी बेल्टनी स्वतःला गळाफास लावून लटकलेला होता तिकडे. बाकीचे ढाब्यावरती जेवणारे जे लोक होते ना, त्यांनी हे दृश्य बघितलं ना, तर इक्बाल जोर जोरात म्हणजे रडत होता. तेरे को मैं बोला था कि उसकी तरफ देखना नहीं, तूने क्यों देखा, मी जे बोलला था. तर मग त्या आजूबाजूच्या लोकांना हे प्रश्न पडला की हा काय बडबडतोय, हा असा काय बोलतोय. मग त्यांनी त्याला बाजूला केलं, पाणी वाणी पाजलं. तर त्याने विचारलं की क्या हुआ मतलब. तर तो बोलला की वो खूनी नल्ले के पास इसने वो औरत को देखा. कोण औरत भाई. तर मग 2-3 जे तिकडचे जो रूटचे जे होते ना, ते बोलले अरे वो औरत जिसको देखती है ना, और वो जो भी इंसान उसको देखता है ना, वो उसको कभी बख्शती नहीं है, वो हमेशा उसको लेके जाती है. या तो वो खुद से अपनी जान ले लेगा, या वो उसको अपने साथ लेके चली जाएगी. या तो गाड़ी के साथ एक्सीडेंट होके वो खाई में गिर के मर जाते हैं, या फिर ऐसा कुछ कर बैठते हैं. बाप रे. क्योंकि वो औरत जो थी ना, वो अपने घर, अपने मायके जा रही थी और तभी उसका एक्सीडेंट हुआ था. और उसकी जो अपने माँ बाप को मिलने की इच्छा थी, वो अधूरी रह गई. और ऐसा कहते हैं कि जब वो खाई में उसकी गाड़ी गिरी तो वो कुछ घंटों तक जिंदा थी, पर उसको बचाने के लिए कोई आया नाही. म्हणजे तिला वाचवायला कोण आलं नाही, म्हणून ती हा सूड उभा होते प्रत्येकाला. आणि जो कोण तिच्या त्या चक्रव्यूहमध्ये अडकतं ना, त्याला घेऊनच जाते ती. बापरे. आणि आपल्याला माहिती आहे ना, काश्मीरी मुली किती सुंदर दिसतात. विचार कर ना, अशी तुला रात्री. आणि काश्मीरमध्ये कसं आहे, आपल्या कोकणासारखं नाही की बाबा लाईट मारली की तुला सगळं दिसतं. नाही, वळणाला पण तिकडे वळण दिसत नाही, कारण का तिकडे एवढा थंडावा असतो ना, फॉग असतो. त्या धुक्यामध्ये तुला अचानक अशी कुठली तरी सुंदर बाई दिसली, सफेद साडीमध्ये, रक्तानी माखलेली, आणि हसते तुझ्याकडे वेड्यासारखी, तू काय करशील रे. आणि गाडी पळून पळून जाणार कुठे तू. आपल्या हातच्या पाठचा तर रस्ता नाही आहे ना, आणि तिकडे घाटामध्ये टर्न कुठून घेणार तू. शेवटी तुला पुढेच जायचंय. तू रिव्हर्समध्ये तर गाडी घेऊन नाही जाऊ शकत, कारण का पाठवून येणारी गाडी तुला घेऊन जाईल मग स्वतः बरोबर. सो असा प्रकार आहे तो. आणि तू जम्मू ते श्रीनगरचा जो रस्ता तू गुगल मॅप्स वरती पण बघशील ना, भयानक रस्ता आहे तो. एवढे वळण वगैरे आहेत ना, बापरे बाप. बापरे. सो असा सगळा प्रकार आहे तिकडचा. तिकडे तर तेच होत असतं ना, म्हणजे लँडस्लाइड्स पण एवढे होतात, वरून दगड पण एवढी पडतात, आणि खूप लोकांचा जीव तर असा ट्रॅव्हलिंग मध्येच जात असतो. ऍक्च्युली कसं आहे ना, तिकडे आहे ना, रोड बनवणं हे खूप अवघड आहे. खूप म्हणजे खूप अवघड आहे. त्याच्यासाठी खूप कारणं आहेत, पण मेन कसं आहे ना, तिकडचं वातावरण, तिकडचा जो क्लायमेट आहे ना, तो सपोर्ट नाही करत कन्स्ट्रक्शनसाठी वगैरे. कारण का तिकडे कधी कुठून कुठला झरा फुटेल किंवा कुठला मोठा दगड कोसळेल, आपल्याला काहीच माहित नाही. आणि आपल्या कोकणासारख्या दऱ्या नाही आहेत ना, की जंगल आहे की बाबा चल पडला तर झाडावरती पडेल. सरळ दरी दगडांनी भरलेली, जाशील तर कुठल्या ना कुठल्या दगडावरतीच आपटणार तू. असा आहे तो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत भाई तिथे तर. इव्हन म्हणून आपण ऐकतो ना, आपल्या घाटात पण भरपूर गोष्टी आहेत. तू एक कॉमन पॅटर्न नोटीस केलाय की असे जिकडे डोंगरात वगैरे जे जागा असतात तिकडे अशा गोष्टीही भरपूर असतात, कारण माहिती नाही का पण खूप लोकांचा तिकडे जीव गेले. आता विचार कर ना, माणसाला मोक्ष कधी भेटतो. मेल्यानंतर. फक्त मेल्यानंतर नाही, मेल्यानंतर त्याचं जे शरीर आहे ना, त्याच्याबरोबर प्रॉपर विधी करून जर त्या शरीराला तू त्याच्या अंतवरती, म्हणजे अंत काय शरीरात तर राख, मग ते अस्थि विसर्जन वगैरे असतं हिंदूंमध्ये, बरोबर, क्रियाकर्म आपण बोलतो. तसंच मुस्लिममध्ये दफन वगैरे करणं, ती क्रिया जी आहे शेवटची, ती जर त्यांच्यावरती झाली नाही तर ते कुठेच नाही जाणार ना. आणि त्यांचा तो काळ पण नसतो आलेला ना. एक्झॅक्टली. आता मी माझ्या घरच्यांना भेटायला चाललोय आणि माझं अकस्मात जर काही झालं तर ती जी भेटायची इच्छा आहे ती तर अपुरीच राहिली माझी. आणि जर मी जिवंत असेल, माझ्याबरोबर काय झालंय आणि कोण मला मदत करायला नाही आलं, तर मी तर सूडच उगवणार ना. मी जर वाचू शकलो असतो तरी मला वाचवलं गेलं नाही.
मग मी कशाला कोणाला सोडू? शेवटी इट इज अ ह्युमन टेंडन्सी. माझ्याबरोबर वाईट झालं तर मी तुझं पण वाईटच करीन. बरोबर भाई. तर पण हेतून मला वाटतं की ना आपण आपल्या शेवटच्या गोष्टीकडे वळूया आणि मला ती ऐकायची, कारण ती तुम्हाला नव्हतं, म्हणजे ह्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला तू हलका हलका आयडिया दिलीस की अशी आहे तशी आहे तशी आहे, पण ही गोष्ट मला नाही माहिती आहे. तर ती काय भाई? ही ऍक्च्युली स्टोरी आहे ना, जी कारगिलच्या युद्धाच्या वेळी घडलेली. झालं असं की जेव्हा कारगिलचं युद्ध होतं तेव्हा एक कॉन्वॉय होता, एक काफिला होता आपल्या इंडियन सोल्जर्सचा. सो तुला एक त्याचा आहे ना बॅकग्राऊंड देतो. ही स्टोरी ऍक्च्युली आहे द्रासची. द्रास म्हणून एक जागा आहे जे कारगिलला जायच्या रस्त्यामध्ये पडतं. बरं. आणि तू जर कधी कारगिलचं फोटोज वगैरे बघशील किंवा गुगल मॅपवरती बघशील ना, कारगिल हे ओसाड ठिकाणावरती आहे. आजूबाजूला झाडं झुडपं वगैरे नाही आहेत. एकदम खडगड रस्ता आहे आणि बेकार रस्ता आहे. सो झालं कसं, आता युद्धावेळी कसं असतं माहिती आहे, एक जी बटालियन असते ना ती त्या ठिकाणी असते जी युद्ध लढत असते. त्यांना सगळे सप्लाईज, जेवण खाणं वगैरे सगळं सगळं मेडिकल इक्विपमेंट्स वगैरे सगळं तिकडे असतं. पण ते जेव्हा संपत येतं ना, तर दुसरी जी युनिट असते ना ती ते सामान घेऊन जात असते. म्हणजे ती प्रॉपर बटालियन नाही जात. एक कोणतरी सिनियर ऑफिसर असतो, त्याच्याबरोबर ट्रकचा ड्रायव्हर असतो, एक मेकॅनिक असतो, एक डॉक्टर असतो आणि 2 सोल्जर्स असतात जे त्या सप्लाईजचं रक्षण करतात. त्यांच्याकडे पण बंदुकी वगैरे असतं, म्हणजे गोळा बारूद झाला, जेवणा खाण्याचं सामान झालं, औषधं वगैरे झाली, अजून काही टेंट वेंट नवीन उभारायचे त्याचं, आणि ऑर्डर्स वगैरे असतात. सो असा एक कॉन्वॉय निघालेला आणि अचानक हा कॉन्वॉय कधी कारगिलला पोहोचलाच नाही. हे जे सामान घेऊन जाणारे जे 6-7 जे सोल्जर्स होते ना, ते कधी कारगिलला पोहोचलेच नाही. आणि झालं कसं, युद्ध वगैरे सगळं संपलं. भारताने त्या पाकिस्तानी लोकांची हकालपट्टी केली. ते काही जे आर्मीवाले, पाकिस्तानी आर्मीवाले वगैरे होते, तो पोस्ट रिकॅप्चर केला, ज्याला आपण टायगर पॉइंट म्हणून बोलतो कारगिलमध्ये. पण हे जे सामान घेऊन येणारे होते हे गायब झाले कुठे? आर्मीने इन्व्हेस्टिगेट केलं तर काहीच सापडलं नाही. म्हणजे कुठल्या दरीत पडले तर ती गाडी सापडायला हवी, काय जर ॲम्ब्युश झालं, त्याला कोणी मारलं तर त्यांच्या बॉड्या सापडायला हव्या. अचानक ट्रक सकट, एवढ्या सामान सकट हे सोल्जर्स गेले कुठे? छडाच नाही लागत होता, कळतच नव्हतं. ह्याची सगळ्यात पहिली सायटिंग जी आहे ना, ही एका माउंटन हायकरला झाली, जे तिकडे हायकिंगला जातात. आता काहीकांची हौस असते की बाबा आपण कारगिल मेमोरियलला आहे ना हायकिंग करून जाऊ, ट्रेकिंग वगैरे. हायकिंग करून जाऊ. तर हे जेव्हा जात होते ना, हे काहीतरी 3-4 लोक होती, ही हाईक करून जात होती, तेव्हा त्यांना अचानक एक आर्मीच्या पोशाखामध्ये आहे ना एक सरदारजी दिसले. आणि ते सरदारजी ओरडायला लागले, अरे बच्चो तुम यहाँ क्या कर रहे हो, यहाँ पे आना नहीं चाहिए, अभी तक जंग हो रही है, तुम जंग के माहौल में क्या कर रहे हो. आणि हे आपले विचार पडायला लागले की कौन से जंग के बारे में आप बात कर रहे हो, अरे तुम पागल वागल हो क्या, जाओ एक काम करो वापस जाओ, मेरी यूनिट से कहना कि मेरी जो गाड़ी है ना, हमारा जो काफिला है यहाँ पे ये खाई में गिरी है करके, और यहाँ पे मतलब बहुत सारा सामान वामान है, बहुत सारे लोग जो है ना ये अभी इंजर्ड है, तो इनके लिए किसी को भेजने के लिए. तर हे आपले घाबरले. आणि ऑब्व्हियसली तुझ्या समोर असा कोण मिलिटरीचा माणूस आला आणि तू बोलशील, आता आपल्याला माहित नाही ना कुठे जंग होते कुठे नाही होते, अनलेस अनटिल आपण न्यूज मध्ये नाही बघत ती गोष्ट. आणि कारगिल सारख्या ठिकाणी मग तू कुठे टीव्ही वगैरे घेऊन फिरणार? तिकडे पाणी पियाचे वांदे असतात, तिकडे तू वॉशरूमला प्रॉपर जाऊ नाही शकत, तिकडे काहीच फॅसिलिटी नाही आहे. ठीक आहे. सो असं कुठला सोल्जर जर तुला येणार आणि सांगणार आर्मीवाला की हे असं असं आहे, तू तर घाबरून ना. तर ते लगेच हा सर हम ये करते हम जाते. मग पाठी वळून बघितलं सरदारजीच गायब. आई शपथ. हे विचार करायला लागले की काय हा प्रकार काय आहे. म्हणजे आम्ही बघितलं ते काय होतं. मग ते कारगिल वॉर मेमोरियलला वगैरे गेले,
तिकडे असतात काय काय सोल्जर्स वगैरे. तर एक जो होता ना त्याला तर म्हणजे तो तर एकदम हे भांबावून गेलेला की काय झालंय, कोण होता जो सरदार, तो असा का बोलत होता, युद्ध चालू है. तर मग त्या मुलांनी विचारलं की सर यहाँ पे मतलब कोई वॉर हो रहा है क्या. तो बोला नहीं. क्यों. नहीं हम लोग ऐसा वो हाइक करके आए ना, तो हम लोग को एक सरदार जी मिले थे, तो वो कह रहे थे तुम बच्चे लोग यहाँ पे क्या कर रहे हो, अभी तक जंग चल रही है, मेरी एक यूनिट यहाँ पे मतलब ऐसी ऐसी है, उनको बहुत लगा है, हमारी ट्रक गिर गई है करके. मग तेव्हा त्याला स्ट्राइक झालं की नहीं, कारगिल के युद्ध के दौरान एक ऐसा काफिला निकला था जो कभी पहुंचा ही नहीं कारगिल में, और ऐसा कहा जाता है कि वो द्रास में ही कहीं पे कुछ उनके साथ हो गया, पर ना उनकी बॉडी मिली, वो जो ट्रक लेके गए थे वो ना वो ट्रक मिली ना कुछ. और जो लोकल ट्रक वाले जो हमारे पास सामान लेके आते हैं ना, उन्होंने भी बहुत बार हमको ये चीज़ें बताई है कि उनको अचानक रास्ते में है ना ऐसे कोई तो सरदार जी दिखते हैं जो रेडियो पे बात करते हैं, पर उनका रेडियो काम नहीं करता और ट्रक वालों को रुकाते हैं कि हमारी मदद करो. और जब कोई मदद करने के लिए उतरता है ना तो सरदार जी गायब हो जाते हैं. तो ऐसा कहा जाता है कि जो सरदार जी थे वो कैप्टन थे उस कॉन्वॉय के, और उनके ऊपर वो रिस्पॉन्सिबिलिटी थी, पर उनके साथ कुछ ऐसा हो गया जो आज तक किसी को नहीं पता कि उनके साथ क्या हुआ है. पर ऐसा कहते हैं कि वो हमेशा कभी ना कभी किसी से मदद मांगते हैं कि मेरे जो भाई, जो मेरे आर्मी वाले जो इंजर्ड है उनकी मदद करने के लिए आ पाओ. और सिंस वो कारगिल के दौरान हुआ था इसीलिए शायद उनको अभी तक ऐसा ही लगता है उनकी आत्मा को कि अभी तक जंग ही चल रही है. बापरे, एवढ्या वर्षानंतरही. हो. अगेन आपण जे बोललो मगाशी ते ॲट मोमेंट पटकन जीव गेला आणि त्यांचा आत्मा तिकडेच ट्रॅप झाला आणि त्यांना तेच चालले असं वाटतंय. त्या ट्रॉमामध्येच ते अडकलेत. पण सगळ्यात मोठी आणि सरप्राइझिंग गोष्ट अशी आहे, तू कारगिलला जाशील ना तर तिकडे जर गाडी कुठे पडली पण असेल ना तुला लगेच दिसते रे. आणि एवढा मोठा आर्मीचा ट्रक केवढा मोठा असतो, खूप मोठा असतो. तो जर कुठे पडला असेल तर सापडायला तर हवा. तो गायब झाला कुठे तो आजपर्यंत कोणाला माहित नाही. आणि ही म्हणजे अशी स्टोरी आहे ना की तू कॉन्टेम्प्लेट नाही करू शकत की हे काय आहे प्रकार. ते आर्मीवाला जो ते सरदारजी आहे, ते जे कोणी असतील ते त्रास नाही देत, ते नेहमी मदत मागतात. बट दिस इज समथिंग विच इज युनिक. सो हा जो प्रकार आहे ना हा सेम तसाच आहे जसा बाबा हरभजन सिंग, जे हिमाचलमध्ये खूप एक प्रख्यात स्टोरी आहे ना, जे एक सरदारजी होते, ठीक आहे, ते अजूनही काय काय लोकांना दिसतात, जे तिकडे रस्ता भटकतात ना त्या लोकांना रस्ता दाखवतात. आणि त्यांचं प्रॉपर असं देऊळ पण बनवलं आहे, बाबा हरभजन सिंग म्हणून देऊळ आहे त्यांचं. तर तिकडे त्यांचे ते पोशाख आर्मीवालं, त्यांची बहुतेक ती बुलेट ज्याच्याने ते ट्रॅव्हल करायची ती ठेवली आहे, आणि खूप लोकांना दिसतात ते जे मदत करतात. सो असं हे द्रासमध्ये पण असाच काहीतरी प्रकार आहे. डेंजर भाई. पण भाई मला असं वाटतं आजचा जो एपिसोड आहे ना खूप भारी झालाय, कारण ह्याच्यात आपण खूप वेगळ्या गोष्टी घेतल्या. जनरली आपण खूप आपल्या इकडचे, कारण आपली ऑडियन्स आहे त्यांना इकडच्या गोष्टी आवडतात, पण ज्या आपल्या इकडच्या गोष्टी आहेत ना, ज्या आपण ऐकत आलोय तशाच गोष्टी प्रत्येक ठिकाणी आहेत. म्हणजे ते तुम्ही जर महाराष्ट्रात तर आहेत, पण बंगालला पण आहेत, काश्मीरला पण आहेत, हिमाचलला पण आहेत, इवन अमेरिका, युरोप त्या साईडला पण आहेत गोष्टी. तर खूप मजा आली मला. आणि आपण इवन पुढच्या एपिसोडमध्ये ट्राय करू की अजून असेच कोणत्या ना कोणत्या जागा डिसाईड करू आणि एक्सप्लोर करू. भाई तुला आठवतंय एका कुठल्या तरी पॉडकास्टमध्ये सांगितलेलं की माझ्याकडे हिमाचलच्या पण स्टोरीज आहेत. येस. तर ते आपण हिमाचलच्या ज्या स्टोरीज आहेत ना ते आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये नक्की घेऊ. आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग भाई. यू वेलकम. मित्रांनो, तुम्ही सांगा की तुम्हाला हिमाचलच्या गोष्टी हव्यात की नको, कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुमच्याकडेही कोणत्या गोष्टी असतील ज्या तुम्ही ऐकल्या असतील किंवा तुम्ही वाचल्या असतील तर नक्कीच तुम्ही आपल्याला मेल करू शकता किंवा कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि तुम्ही आतापर्यंत बघताय तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही शहारंगलाही फॉलो करू शकता, त्याचं इंस्टाग्राम हँडल डिस्क्रिप्शनमध्ये असेल. आणि तुम्ही आपला हिंदी चॅनलही चेकआउट करू शकता. तिथेही मी आणि शहारंगनी बऱ्याच एपिसोड रेकॉर्ड केलेत. आणि आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. काळजी घ्या. बाय.